नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड या ठिकाणी जैविक निविष्ठा लॅब या ठिकाणी आज आहेत। यामध्ये आपण जे काही मायक्रोरायझा जे काही मल्टीप्लाय जैविक मायक्रोरायझा कसा बनवायचा घरच्या घरी हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहेत। तर आपण सुरुवातीला एक 200 लिटरची अशी प्लास्टिकचा ड्रम आपल्याकडे असला पाहिजे। त्याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्राकडे मायक्रोरायझाचं कल्चर उपलब्ध आहे। तर एक साधारणतः 2 ते 3 लिटर मायक्रोरायझाचं कल्चर हे आपण घेऊन जायचे आणि घेऊन गेल्यानंतर अशा 200 लिटर याच्यामध्ये 100 लिटर पाणी भरायचे। सोबत आपल्याला जे कल्चर तुम्ही घेऊन गेला 2-3 लिटर तर ते त्या आपल्याला टाकीमध्ये टाकायचे। त्याच्यानंतर 1 ते 1.5 किलो गूळ सेंद्रिय गूळ आपल्याला त्या टाकीमध्ये टाकायचे। 100 लिटर पाणी टाकायचे। हे टाकल्यानंतर आपल्याला रोज एक साधारणतः सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला जे या अशा प्रकारे काही आपल्याला काटोक म्हणा किंवा प्लास्टिकचा पाईप घेऊन त्याला अशा प्रकारे एक टाइम दिवसा किंवा संध्याकाळी त्याला असं ढवळून घ्यायचे। साधारणतः 10 ते 15 दिवसामध्ये हा मायक्रोरायझा या ठिकाणी तयार होतो आणि तो तयार झाल्यावर कसं समजायचं तर हे या असा क्रीम कलरचा कलर येतो त्याला। हे जे कलर दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये टाकीमध्ये तर अशा कलरचा कलर आला तर समजायचं की हे मायक्रोरायझा तयार झाले। हे मायक्रोरायझा आता नेमका याचा वापर कसा करायचा आहे आणि या मायक्रोरायझा टाकल्यानंतर काय फायदे होते तर मायक्रोरायझा हा कोणत्याही पिकाच्या मुळ्यावर वाढणारे जीवाणू असतात। म्हणजे तुमच्या मुळ्या जर पिकाला असतील तर ते जीवाणू त्या ठिकाणी राहतात। पण मायक्रोरायझाचे जीवाणू जर आपण टाकले तर ऑटोमॅटिक त्याला पांढऱ्या मुळ्याची संख्या ऑटोमॅटिक वाढते। आता तुम्ही इथं याच्यामध्ये बघा की आपण ज्यावेळेस मायक्रोरायझाचा वापर करतो तर हा जो काही जारवा या ठिकाणी वाढलेला आहे तर अशा प्रकारच्या पांढऱ्या मुळ्याची संख्या या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसते। कारण की हे जीवाणू हे मुळ्यावर राहतात आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी जर जीवाणूची संख्या झाली तर पांढऱ्या मुळ्याची संख्या सुद्धा जास्त होते आणि पांढऱ्या मुळ्याची संख्या जर जास्त झाली तर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी जे आपटेक असतं जमिनीतलं जे कांडद्रव्य आहे तर त्याचं आपटेक वाढतं आणि पीक जे आहेत वरती तुमचे फुटवे असतील किंवा त्या ठिकाणी हिरवपणा असेल तर हा सुद्धा पिकामध्ये वाढला जातो। कारण की जेवढ्या मुळ्या पांढऱ्या मुळ्या जास्त राहील तर तेवढं पीक हे वरती चांगलं असते। त्यामुळं जे हळदी घेणारे शेतकरी आहेत, केळी घेणारे शेतकरी आहेत किंवा भाजीपाला घेणारे शेतकरी अशा शेतकऱ्यांनी जर आपण मायक्रोरायझा जर साधारणतः एका एकरमध्ये एक 100 लिटर जर आपण प्रति एकर ठिबकनं किंवा आळवणी जर केली तर निश्चितच आपल्याला फुटवे वाढवण्यासाठी व जे काही आपटेक जे पिकाच्या अन्नद्रव्य भेटण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर याचा वापर तुम्ही करू शकता। त्यामुळं शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्या शेतामध्ये हळदीमध्ये ऊसामध्ये किंवा तुमच्या केळीमध्ये या जैविक जे मायक्रोरायझा आहे याचा वापर आपण जरूर करावा आणि हे मल्टिप्लाय होतं। एकच वेळेस तुम्ही आमच्याकडून इर्जन घेऊन गेलात तर तुम्हाला परत आमच्याकडे येण्याची गरज नाही। प्रत्येक वेळेस एक साधारणतः 4 ते 5 लिटर या टाकीमध्ये तसंच ठेवायचं। परत त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि 2 किलो गूळ टाकायचा। साधारणतः 10 ते 15 दिवस जर तुम्ही ठेवलं परत ते तयार होते आणि 100 लिटर एका एकरला कोणत्याही पिकाला जर तुम्ही टाकलं तर पांढऱ्या मुळ्याची संख्या त्या ठिकाणी चांगली वाढलेली दिसेल। त्यामुळे फुटव्याची संख्या सुद्धा चांगली वाढते। धन्यवाद।